भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे या शिवसेना पक्षाच्या अनेक या AB फॉर्ममध्ये डिजिटल सिग्नेचर आढळून आलेले आहेत। या संदर्भामध्ये इथं जे रिजनल ऑफिसर आहेत यांना भेटायला आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 4, 5, 6 जे तहसील कार्यालय आहे अहिल्यानगरचं त्याच्या समोर जिथं फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी संबंधित कायदेशीर अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो। यांना विचारलं की आपण या संदर्भामध्ये आम्हाला जो B फॉर्म आहे पहिले तर आम्हाला जाऊन दिलं जात नव्हतं, परंतु आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आम्हाला जे खाली जे सगळे उमेदवार उभे होते यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे याच एक प्रकारचं वैफल्यग्रस्त वातावरण होतं। त्याच्यामुळं मला या ठिकाणी मी परवानगी घेऊन गेलो आणि परवानगी घेऊन गेल्यानंतर मला त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की आम्हाला तो AB फॉर्म दाखवावा, जो AB फॉर्म जे आवश्यक आहे की आपण फलकावर त्या ठिकाणी प्रसिद्ध त्या ठिकाणी करावं लागतं। अशा कुठल्याही प्रकारचं एक कामकाजावर आम्हाला त्या ठिकाणी शंका येत होती आणि आम्ही त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की आम्हाला तो AB फॉर्म दाखवावा, आम्हाला द्यावा नाही परंतु आम्हाला दाखवावं। आमची जी शंका आहे की त्याच्यामध्ये आपण तर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे प्रत्येक फॉर्म। त्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं प्रभाग क्रमांक 4, 5, 6 मध्ये 140हून अधिक आम्हाला फॉर्म हे आलेले आहेत, परंतु अद्यापही देखील प्रभाग क्रमांक 6 मधलं अजूनपर्यंत हे जे कोणी उमेदवार आहेत त्यांची यादी ही प्रसिद्धी करण्यात आलेली नाही। तर असं काय चाललेलं आहे हे आम्हाला या वेळेसची ही निवडणूक असं कधी या निवडणुका झाल्या नाहीत। इतक्या वेळेपर्यंत रात्रीचे मला असं वाटतं 10:30 वाजलेले आहेत, इतक्या वेळेपर्यंत हे स्वतः उमेदवार आहेत काही जण याच्यामध्ये ताटकळत बसलेत। यांनी यांचा प्रचार सोडलेला आहे। कालसुद्धा यांचा दिवस असाच त्या ठिकाणी या कामकाजावर या आक्षेप घेऊन याच्यामध्ये शंका त्यांनी मांडलेल्या आहेत। काल पण आम्ही गेलो होतो, कालसुद्धा काही उमेदवारांना याच्यामध्ये बोलवण्यात येत होतं फोन करून। जर आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी बरीच गर्दी गोळा झाली होती त्याच्यामुळे आम्ही त्यांना बाहेर थांबायला लावलं, परंतु बरेचसे उमेदवार सूचक अनुमोदक हे प्रिमाइसेस सोडून गेले। जो 100 मीटरचा परिसर असतो जिथं बॅरिकेड लावलेले असतात, पोलीस कर्मचारी उभे असतात, हे सोडून सगळे उमेदवार गेले। आणि यांना मी खात्रीने सांगतो आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मी खात्रीने सांगतो फोन करून आतमधून फोन करून हे बोलवण्यात आले तुमची एक सही राहिली आहे। त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा देतो। त्यांनी सांगितलं की तपासणी सूची जी आहे फक्त त्याच्या सही करण्यासाठी हे बोलवलं होतं। असं पद्धतीचं कामकाज हे पहिल्यांदा हे होतंय। राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे पारदर्शकपणे सरकारी कामकाज, पारदर्शकपणे सरकार या पद्धतीचं कामकाज चालू असतं। आम्हाला आता आचारसंहिता चालू आहे। इथले जे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय कलेक्टर पंकज आशिया साहेब, आयुक्त साहेब यांना आम्हाला विचारायचं आहे आणि आम्ही हेच आत्ता वरती जाऊन आमचा जो लेखी अर्ज आहे आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना, त्या मॅडमला आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे। आम्हाला याची रिसिव्ड पावती मिळालेली आहे। ही रिसिव्ड पावती आम्हाला यासाठी पाहिजे होती काही आम्हाला जे पाहिजे ज्या गोष्टी त्या जर मिळाल्या नाही तर याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला कागदपत्र आवश्यक आहेत।